शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस दीपक दिलीप माने पाटील. आज आपण कनेरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावातील आपण एका द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. या गावचे प्रगतशील शेतकरी राजेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत. तर या प्लॉटला त्यांनी सेकंड डिपसाठी USK ॲग्रो सायन्सेसचं सुपरशक्ती साईज मोर वापरलेला आहे. तर एकंदर त्यांना कसा रिझल्ट मिळाला, कसा फरक मिळाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझे नाव राजेंद्र निवृत्ती जाधव, राहणार कनेरवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 9767301167. ठीक आहे. हा तुमची व्हरायटी कोणत्या प्लॉटची? हा आपली साधी सोनाका आहे. साधी सोनाका आहे. हो. साधारणपणे प्लॉट किती एकर आहे आपला? आपला हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकर प्लॉट आहे. तर साधारणपणे जे USK ॲग्रो सायन्सेसचं तुम्ही जे सुपरशक्ती साईज मोर वापरलं, हो. तर ते साधारणतः कुठल्या स्टेजला वापरलं आपण? हे आपण एक स्प्रे याचा फ्लावरिंग स्टेज मध्ये घेतलेला. अच्छा. त्यानंतर दुसरा जो स्प्रे आहे तो आपण डिपिंग मध्ये वापरलं. सेकंड डिप मध्ये सेकंड डिप मध्ये वापरलं. अच्छा. त्या सेकंड डिप मध्ये आपण एकरी वापरलं. एकरी 1 लिटर वापरलेलं. अच्छा. बरं. तर एकरी का 2 एकर तुम्ही साधारणतः मला वाटतं 1 लिटर वापरलं असं, म्हणजे एकरी 500 मिली प्रमाण आहे आपलं. हो. 2 एकरच्या प्लॉटला तुम्ही 1 लिटर टाकलेलं आहे. हो बरोबर. ठीक आहे. तर साधारणपणे वापरल्यावरती तुम्हाला काय फरक कसा वाटला तुम्हाला? फरक असा जाणवला की वापरण्याचा उद्देश तुमचा काय होता, कशासाठी तुम्ही वापरलेलं? फरक म्हणजे एक मार्केटमध्ये जे कंबाईन आहे गोदरेजचं, अच्छा. रेग्युलर आपण दरवर्षी तेच वापरत आलेलो. अच्छा. तर जेणेकरून बदल म्हणून आपण त्या तुलनेमध्ये USKचं कंबाईन वापरलेलं. अच्छा. तर यामध्ये मला बदल असा जाणवला की जे आपलं गोदरेजचं जे कंबाईन आहे त्याच तुलनेमध्ये आपल्याला याचे पण रिझल्ट त्याच तुलनेमध्ये तसेच मिळालेले आहेत. मिळालेले आहे. त्यामध्ये आता तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता ही साधी सोनाका आहे, याच्यामध्ये लष्टर, त्यानंतर या ठिकाणी फुगवण, पाहू शकतो आपण लवचिकपणा. हा गड जर बघितला, फुगवण असेल किंवा लष्टर असेल किंवा लवचिकपणा चांगल्या प्रकारे मिळालेले आहे. शक्यतो ज्या वेळेला थंडी जास्त वाढली जाते त्यावेळेला शक्यतो झाडामधली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पूर्णपणे कमी होते. ही चयापचयाची क्रिया आहे. तर ती क्रिया चालू ठेवून आपल्याला झाडामध्ये सुधारणा असेल, मण्यांची फुगवण असेल, लष्टर असेल, ह्या गोष्टी सगळ्या मिळतात. लवचिकता पण मिळून जाते, जेणेकरून क्रॅकिंगची जी काही समस्या पुढे येते ती देखील बऱ्यापैकी कमी केली जाते. तर तुम्ही जे सुपरशक्ती साईज मोर वापरलंय ते वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो 100% समाधानी आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना हाच सल्ला देणार का हे जे आपण गोदरेजचं किंवा मार्केटमध्ये अनेक प्रकारचे जे कंबाईन मिळतात त्याच्यापेक्षा याची किंमत 500 किंवा 1000 रुपयाच्या तुलनेमध्ये थोडीशी कमीच आहे. अच्छा. त्या तुलनेमध्ये आपली एक पैशांची पण बचत होते आणि रिपोर्ट आपल्याला फार सुंदर आहे. अच्छा. तर नक्कीच मी पण वापरलंय. आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही रिझल्ट बघताचे, तर तुम्ही पण एकदा वापरून बघा. हीच मी सर्व शेतकरी तुमचं असं म्हणणं आहे की जे मार्केटमध्ये इतर जे कंबाईन किंवा जे अवेलेबल आहेत होमोप्रासून 0.04 त्याच्या तुलनेमध्ये आपला देखील जो रिझल्ट अगदी टॉप आहे आणि थोडं रिझल्ट आहे. तर या ठिकाणी यांनी फुगवण देखील चांगली केलेली आहे, त्याचबरोबर पॉईंट देखील चांगला मिळालेला आहे आणि लष्टर पण चांगलं मिळालेलं आहे. हो. आणि त्यामध्ये अजून आपल्या प्लॉटला अजून जे हार्वेस्टिंग व्हायला अजून भरपूर दिवस आहे. 15-20 दिवस पुढलाच कालावधी जाणार आहे. त्याच्यामध्ये अजून आपली एक 2 mm पर्यंत किंवा 3 mm पर्यंत आपली फुगवण अजून पण होणार आहे. अगदी. आणि हार्मोन्स देखील या ठिकाणी पाहू शकतो, सिक्रेशन चांगलं झालेलं आहे. जे आपल्याला जे डॉट दिसत आहेत ना याच्यामध्ये डेटाला, तर ते हार्मोन्स सिक्रेशन झाल्यामुळे फुगवण देखील चांगली होती, लष्टर देखील चांगलं मिळालं. लष्टर पण तुम्ही बघू शकता मान्यांवरती दिसतं याच्यामध्ये. लष्टर पाहू शकतो, लष्टर आपण अगदी खूप चांगल्या प्रतीचं लष्टर मिळालेलं आहे. ठीक आहे. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इतर जे शेतकरी आहेत त्यांनी देखील USK ॲग्रो सायन्सेसचं फुगवण असेल किंवा लवचिकता असेल किंवा लष्टर असेल यासाठी USK ॲग्रो सायन्सेसचं सुपरशक्ती साईज मोर वापरून स्वतःचा फायदा करून घेऊ शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.